लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यातील फलकांमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे नाराज। काल परवा पुण्यामध्ये काही फ्लेक्स म्हणजे बॅनर झळकले आणि त्या बॅनरवरती अशा प्रकारचा मजकूर होता। मतांच्या चोरीच्या आरोपावरून खळबळ उडालेली असताना अण्णा हजारे यांनाही लक्ष करणारे फ्लेक्स पुण्यातील पाषाण परिसरात झळकले आहेत। त्यावर अण्णा आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, म्हणजे जागा झाला होता। तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा, होय मतांची चोरी झाली आहे, अशा आशयाचे फ्लेक्स लागले होते। त्यावर अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अण्णा खरे तर आता थकलेले आहेत, त्यांचं वय 90 वर्ष आहे, तरी या महाभागांना महाविकास आघाडीचे जे कोणी आहेत हे पाळलेले, त्यांनी हे अशा प्रकारचं अण्णांना टीका करण्याचं काम केलेलं आहे। मागील 40 ते 45 वर्षात जन आंदोलनाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अनेक महत्वाचे कायदे करायला लावले होते। भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली, भ्रष्ट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला, मग ते महायुतीचे असोत किंवा आघाडीचे असोत। परंतु आता वय परत्वे शरीर साथ देत नसल्याने आंदोलने किंवा इतर कार्यक्रमांना जाणेही ते टाळतात। त्यामुळं अशा प्रकारची टीका आता त्यांच्यावर या 90 वर्षामध्ये हे लोक करत आहेत। आता अण्णा हजारे यांनीच फक्त टीका घेतलेला आहे का मित्रांनो या जन आंदोलनाचा किंवा भ्रष्टाचार विरोधी आंदोलने करण्याचा? बाकीच्यांनी काय गोधड्यांमध्ये झोपून फक्त ऊब घ्यायची का घरात बसून? त्यांना आंदोलनाशी काही घेणं देणं नाही, ते कधी उपोषणाला बसत नाहीत। आणि याचं एक महत्वाचा भाग म्हणजे आम्ही स्वतः भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेतर्फे अनेक आंदोलनं केली, मग ते सहकारी संस्था असोत, शासकीय विभागातील अधिकारी असोत किंवा राजकीय व्यक्ती असोत, अशा प्रकारे उपोषणं ज्यावेळी आम्ही केली, ज्या सहकारी संस्थातील पतपेढ्यांमधील बँकांमधील सभासदांच्यासाठी आम्ही ज्यावेळी आंदोलनं केली, उपोषणं केली, त्यावेळी हे लोक जे लुटले गेले आहेत, लुबाडलेले गेले आहेत, यांना या आंदोलनामध्ये भाग घेण्यास वेळ नाही, या उपोषणांमध्ये भाग घेण्यास वेळ नाही। फक्त तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, आमचे जरी पैसे घेतलेले असते तरी आम्हाला त्या विषयात लढण्यामध्ये स्वारस्य नाही किंवा उपोषणामध्ये येण्यास वेळ नाही, अशा प्रकारची एक मानसिकता या समाजामध्ये तयार झालेली आहे। त्यामुळेच राजकर्ते असोत किंवा पतसंस्थांचे चेअरमन असोत किंवा हे मल्टीस्टेट बँका असोत किंवा पतपेढ्या असोत किंवा त्या बोगस शेअर मार्केटच्या नावाखाली लुटणाऱ्या कंपन्या असोत किंवा दामदुप्पट व्याजाच्या आशेने लोकांना गंडवणाऱ्या कंपन्या असोत, अशा प्रकारचे या घोटाळे करतात। त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त ठेवीदार आहेत। नॅशनलाइज बँक आहेत, यामध्ये लोक ठेवी ठेवत नाही, केवळ आणि केवळ 1-2% पैसे पतपेढ्यांमध्ये जास्त मिळतात, या बोगस कंपन्यांमध्ये जास्त पैसे मिळतात म्हणून पैसे ठेवतात आणि फसतात, आपल्या पैशाला ते मुकतात। त्यामुळं त्यांच्यासाठी फक्त म्हणजे भ्रष्टाचार अण्णा हजारेंनीच लढावं, यांनी फक्त मजा पाहावी, दुरून डोंगर साजरे, अशा प्रकारची एक मानसिकता या समाजामध्ये आज तयार झालेली आहे। त्यामुळे अशा काही विघ्न संतुष्ट लोकांनी अशा प्रकारचे काही 1-2 ठिकाणी बॅनर लावले। परंतु सोशल मीडिया म्हणजे मी नेहमी म्हणतो HIV पत्रकारिता, सोशल मीडिया, याच्यावेळी ज्यांना माहित असेल पूर्वी टेप किंवा मोबाईल किंवा हे नव्हतं, त्यावेळी ते असे प्लेट यायची, तिला ती टाचणी ठेवली की ती फिरायची आणि HIV कंपनी त्यामुळे ती गाणी लागायची। तर त्याच्यावरती कुत्र्याचं चिन्ह होतं आणि समोर त्याच्या तो माईक होता, असं तो सिम्बॉल होता त्या कंपनीचा, HMI कंपनीचा। परंतु अशाच प्रकारची मीडिया आज देशात आहे। कुणीतरी एक बॅनर लावला आणि त्याला या मीडियानी, जे HMI आहेत कुत्रे भुंकणारे काही, त्यांनी प्रसिद्धी दिली। परंतु समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालेल त्याकडे पाहण्याचा वेळ नाही। आम्ही पाहिलेले अनेक वेळा आंदोलनं केली, पण मीडियावाले त्याची साधी बातमी सुद्धा देत नाही, कारण ते तिथे हाडकं टाकलेली आणि चघळलेली असतात त्या पतसंस्थांमध्ये, सहकारी बँकांमध्ये। त्यामुळे फक्त कधीतरी आपल्याला एखादी जाहिरात भेटेल, कधीतरी आपल्याला पाकिट भेटेल, या आशेवरती ही पत्रकारिता काही ठिकाणी सुरू आहे। असे काही जे पत्रकार आहेत जे फक्त पाकिट आणि जाहिरातीसाठी पत्रकारिता करतात। आज उन्हाळ्यात छत्र्या उगवतो असे घराघरात पत्रकार, घराघरात मीडिया, घराघरात चॅनल, घराघरात ते पोर्टल सुरू झालेले आहेत। त्यामुळं या सोशल मीडियाला आपण एक म्हणतो म्हणजे त्याचं कचरा झालेला आहे मित्रांनो। खरी पत्रकारिता आज लोप पावलेली आहे। कुठे ते बाळासाहेब ठाकरे, आचार्य अत्रे, निळकंठ खाडीलकर यांच्या पत्रकारिता, आचार्य अत्रे आम्ही अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे, वाचलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही ह्या अण्णांच्या विषयी जी आता टीका सोशल मीडियावर सुरू आहे त्याविषयी आम्ही असंच सांगू इच्छितो
ही जनतेची मानसिकता आहे की भ्रष्टाचार विरोधात लढायचं काम आम्ही करणार नाही, कारण आमच्यावरती मग नेते नाराज होतील, कोणीतरी नाराज होईल. ते काम अण्णांनीच करावं, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. फक्त अण्णांनी आपल्या कोणावरती अन्याय केला तर आपण त्याविषयी अण्णांवर टीका करायची, एवढंच काम सध्या सुरू आहे. अण्णांच्या अवतीभोवती मात्र सध्या चांडाळ चौकडीचा फेरा आहे. अण्णांचे कान आणि डोळे बनून हे लोक अण्णांना चुकीच्या माहिती देऊन युती शासनाला कसा फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात किंवा या जे सरकार आहे हे सुद्धा काही धुतल्या तांदळासारखं नाही, हे सुद्धा महाभ्रष्टाचारी सरकार आहे मित्रांनो. परंतु या ठिकाणी अण्णांच्या आजूबाजूच्या चौकड्यात 500 ते 1000 कोटीचे मालक झालेले आहेत आणि त्यांच्या कंपन्यांसाठी देवेंद्र फडणवीस काय, विखे पाटील काय, गिरीश अशी मंत्र्यांची फौज त्या ठिकाणी असते. केवळ आणि केवळ अण्णांनी नाराज होऊ नये आणि आपल्या विरोधात आंदोलनं छेडू नयेत. परंतु अण्णांचं वय 90 वर्ष झालेले, त्यांना आता ऐकू येत नाही आणि त्यांची तब्येत सुद्धा साथ नाही द्यावी, त्यामुळे ते कुठल्या कार्यक्रमाला सुद्धा जात नाही मित्रांनो. तर असो, या महाभागाने जे फलक लावलेत आणि सोशल मीडियानी याला जी प्रसिद्धी दिलेली आहे, गरज नसताना अण्णांच्या विरोधात सोशल मीडियाने जी प्रसिद्धी दिली आहे त्याविषयी अण्णांनी उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त करताना मीडियाशी काय बोलले, चला तर आपण पाहूया. अण्णासाहेब हजारे. हे दुर्दैव आहे माझं. 10 कायदे आले ना, 10 कायदे. भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी मी 10 कायदे केले. माहितीचा अधिकार, एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला. किती जागृती आली. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोक आयुक्त, असे 10 कायदे. आता अण्णा 90 वर्षानंतर करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीचं आहे. नुसतं बोट दाखवायचे, हे करा ते करा ते करा, ते नुसतं त्याच्यातून होणार नाही. तरुणाने जागा झालं पाहिजे. मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय आणि आज एवढे वर्ष झालेत, एवढ्यानंतर हा आवाज जो कानावर येतो की अण्णा हजारेने जागं व्हावं.